So today date is 31 August 2018, 2020, and today we can see the torque relations and reference use for this lecture, which is BL Theraja book, Electrical Technology, Volume 2. So that is your reference. ते जर रेफरन्स असेल तर बघा तुम्ही, त्याच्यामधून तुम्हाला हे मी जे शिकवतोय आता तर ते सगळं त्याच्यामध्ये बघायला मिळेल. So the torque of induction motor depends upon current, voltage and the power factor. आपण बघितलेला आहे torque which is proportional to ER, so rotor induced EMF into rotor current into cos phi 2. हे आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं IR. सो IR मीन्स रोटर करंट which depends upon ER divided by ZR means rotor induced EMF divided by impedance of rotor. सो हा स्क्वेरल केज इंडक्शन मोटर मध्ये इम्पिडन्स ऑफ रोटर जो आहे तो फिक्स असतो. मात्र वाउंड रोटर मध्ये आपण काय करू शकतो, वी कॅन चेंज द इम्पिडन्स. आपल्याकडे काय हातामध्ये आपल्या X2 तर आपण चेंज करू शकत नाही वारंवार, पण आपण काय चेंज करू शकतो, R2 कॅन बी चेंज with help of external rotor rheostatic starter. So AC2 divided by R2 square plus SX2 square बरोबर ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्यानंतर cos phi 2. cos phi 2 काय असतो, R by Z. लक्षात ठेवा, हा ट्रायंगल दाखवलेला आहे तुम्हाला इथे बघा. सो R by Z म्हणजे cos phi 2. सो R2 डिवायडेड बाय Z म्हणजे काय, अंडर रूट R2 स्क्वेअर प्लस SX2 ब्रॅकेट स्क्वेअर, हा झाला Z. सो R2 बाय Z2 म्हणजे cos phi 2. आता टॉर्क रिलेशन याच्यावरून आपल्याला कळतं, ER म्हणजे AC2 इंटू IR इंटू cos phi 2. सो हे तुम्हाला रिलेशन मिळालं टॉर्कचं. रनिंग टॉर्क ज्याला आपण टी वापरतो, स्टार्टिंग टॉर्कला आपण TST वापरतो. ओके, सबस्क्रिप्ट जे आहे ते ST वापरतो म्हणजे स्टार्टिंग टॉर्क. नुसता टी जेव्हा लिहितात तो कोणता असतो, रनिंग टॉर्क असतो. सो K इंटू फाय इंटू S इंटू E2 इंटू I2 डिवायडेड बाय I2 स्क्वेअर प्लस SX2 स्क्वेअर बरोबर. किंवा टी ला आपण K ला या आपण K1 इथे करून घेतो, ठीक आहे. आणि काय करतोय, या फाय जो आहे, आता फाय कोणावर डिपेंड आहे, फाय इज ऑल्सो डिपेंड अपॉन E2. सो as E2 increases the phi increases, so as phi increases E2 increases. So K1 into AC2 square into R2 divided by R2 square plus SX2 square. हॅलो सर. हा बोला सर, स्क्रीन क्लिअर दिसत नाहीये. आता तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी आहे, ती उघडून बघितलं तरी चालेल. तुम्ही क्लिअर म्हणजे कशी दिसते सर, बघा एकदम ब्लर दिसते, ते तुम्ही दाखवायचं इक्वेशन नाहीये. बघा नाही दिसते सर. अरे झूम करा. बऱ्यापैकी दिसते सर. हा बऱ्यापैकी दिसते, काय एवढी अडचण नाहीये. आता मी पण इकडे हा मोबाईल सर, ओपन करून बघितले. अरे तुमचा याचा प्रॉब्लेम जर असेल ना स्पीडचा, तर होतो तो सेम प्रॉब्लेम. हा सर, आता दिसतो सर, आता दिसतो. दिसते सर, दिसते. तुमचं म्यूट करा सर. हा. दिसते ना सर, झूम करून बघा. मला पण दिसते. काय मी आता हे काय मी पण मोबाईल वरनं बघतोय ना सर. थोडं झूम करून बघा आणि थोडी रेंज मध्ये या बाळानो, रेंज नसेल तुम्हाला. सो टॉर्क आपण या फाय जो आहे, सो फाय ला आपण काय म्हणून इथे लिहू शकतो, E2 विच इज प्रोपोर्शनल टू फाय बिकॉज रोटर इंड्युस्ड EMF विच ऑल्सो डिपेंड्स अपॉन दी फ्लक्स. सो फ्लक्स वाढलं तर E2 पण वाढेल, म्हणून आपण इथे प्रोपोर्शनिटी साइन वगैरे जे काढून आपण इथे K1 करतो, त्यावेळी K1 इंटू S इंटू E2 स्क्वेअर म्हणजे या फायला आपण काय म्हणतो इथे
फायला आपण E2 घेतो एकदा, म्हणजे E2 स्क्वेअर इंटू R2 डिवायडेड बाय R2 स्क्वेअर प्लस SX2 ब्रॅकेट स्क्वेअर. सर हे अनोटेशन पण दिसतंय तुम्हाला? Where K1 is another constant. So its value can be proved equal to 3/2 pi ns. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. Hence, in that case, expression of torque becomes 3/2 pi ns into S E2 square R2 divided by R2 square plus SX2 square. हे मी मागच्या वेळी शिकवलेली स्लाइड पुन्हा शिकवतोय, लक्षात घ्या. ऍट स्टँडस्टील पोझिशन म्हणजे जेव्हा स्लिप इज इक्वल टू 1 असते, बरोबर. म्हणजे ह्या रनिंग टॉर्कचे इक्वेशन जर तुमचं पाठ झालं, त्याच्यामध्ये एस इज इक्वल टू 1 घातलात की काय झालं, स्टार्टिंग टॉर्कचे इक्वेशन झालं. सो TST K1 इज इक्वल टू K1 इंटू E2 स्क्वेअर, म्हणजे एस इज इक्वल टू 1 म्हटलं या इक्वेशन मध्ये वरच्या, तर काय होणार E2 स्क्वेअर R2 डिवायडेड बाय R2 स्क्वेअर प्लस X2 स्क्वेअर. सो अंडर रूट R2 स्क्वेअर प्लस X2 स्क्वेअर म्हणजे ZR असतो. इथे आता काय दिलंय त्यांनी, या दोघांचा स्क्वेअर दिलाय म्हणून इथे ZR स्क्वेअर असं लिहिलेलं दिसतं. ओके, नेक्स्ट स्लाइड बघा. सो टॉर्क अंडर रनिंग कंडिशन जो आपण आता काढून घेतला काय, टॉर्क अंडर स्टार्टिंग कंडिशन K1 इंटू E2 स्क्वेअर R2 डिवायडेड बाय R2 स्क्वेअर प्लस X2 स्क्वेअर. हा झाला टॉर्क अंडर स्टार्टिंग कंडिशन. जिथे बघा स्लिप दिसते तो रनिंग कंडिशन, जिथे स्लिप लिहिलेलं दिसत नाही तो स्टार्टिंग कंडिशन. कारण ऍट स्टार्टिंग स्लिप काय असते, 1 असते, 1. सो द टॉर्क ऑफ रोटर अंडर रनिंग कंडिशन इज K इंटू फाय इंटू S इंटू E2 R2 डिवायडेड बाय R2 स्क्वेअर प्लस SX2 स्क्वेअर. किंवा त्याला आपण फाय जो आहे त्याला आपण काय केलंय, विच इज प्रोपोर्शनल टू E2 म्हटलं जर तर K1 वापरतो आपण, नुसता फाय वापरला इथे तर K वापरतो. सो द कंडिशन फॉर मॅक्सिमम टॉर्क मे बी ऑब्टेन्ड बाय डिफरन्शिएटिंग द अबव एक्सप्रेशन विथ रिस्पेक्ट टू स्लीप अँड देन पुटिंग इट इक्वल टू 0. बघा सेम आपण कशामध्ये केलं होतं, स्टार्टिंग टॉर्क मध्ये केलं होतं. स्टार्टिंग टॉर्क मध्ये मॅक्झिमम टॉर्क साठीची कंडिशन काय होती, R2 इज इक्वल टू X2. काय होती, R2 इज इक्वल टू X2. आता आपण रनिंग मध्ये काय होतं ते बघूया. सो कन्सिडर दिस Y इज इक्वल टू 1/T. या सिंपल थोडस करण्यासाठी कॅल्क्युलेशन आपण हा जो T होता त्याला काय करून घ्या, इन्व्हर्ट करून घेतोय आपण इथे, त्याला Y असं म्हणतोय. सो Y इज इक्वल टू R2 स्क्वेअर प्लस SX2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय K इंटू फाय इंटू SE2 R2. त्याच्यानंतर त्यालाच आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं, R2 स्क्वेअर जो आहे डिवायडेड बाय K इंटू फाय इंटू SE2, आणि दुसरा भाग केला SX2 स्क्वेअर डिवायडेड बाय SE2 K फाय SE2 R2. हे दोन भाग केले आपण, मी अनोटेशन ने दाखवतो तुम्हाला, एक मिनिट. हा एक भाग केला आणि हा एक केला. त्याच्यानंतर काय केलंय, विथ रिस्पेक्ट टू स्लीप वी डिराइव्ह द इक्वेशन ऑफ टॉर्क. हे बघा इथे केलंय, dy बाय ds इज इक्वल टू मायनस R2 डिवायडेड बाय डिफरन्शिएशन केल्यानंतर K फाय S स्क्वेअर E2, आणि ह्या SX2 चा S चं डिफरन्शिएशन काय होणार, 1. सो 1 इंटू X2 स्क्वेअर डिवायडेड बाय K इंटू फाय इंटू E2 इंटू R2. सो विच इज, हे डिफरन्शिएट केलं की आपण काय करतो, इक्वेट टू दी 0 करतो. त्याच्यानंतर तुम्हाला काय दिसेल इथे, याला सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला इक्वेशन काय दिसणार इथे, हे बघा, R2 स्क्वेअर इज इक्वल टू S स्क्वेअर X2 स्क्वेअर. याला जर ब्रॅकेट तुम्ही टाकलात S स्क्वेअर X2 स्क्वेअर, त्याला आपण लिहू शकतो S इंटू X2 ब्रॅकेट स्क्वेअर. सो दोघांच्याही दोन्ही साइडचं जर तुम्ही स्क्वेअर काढून टाकलात तर तुम्हाला फायनल इक्वेशन काय मिळेल,
R2 into R2 is equal to SX2. काय मिळेल? R2 is equal to SX2. हे फायनल इक्वेशन तुम्हाला मिळेल. R2 is equal to SX2. बघा मॅक्झिमम टॉर्क ऍट रनिंग कंडिशन R2 is equal to SX2 आणि मॅक्झिमम टॉर्क ऍट स्टार्टिंग कंडिशन काय असतो? R2 is equal to X2 बिकॉज व्हॅल्यू ऑफ स्लीप इज 1 आणि आपण दुसऱ्या टाइपने पण डिराइव्ह करून बघितलेलं आहे ऑलरेडी. सो R2 is equal to काय असतो? X2 मॅक्झिमम टॉर्क ऍट स्टार्टिंग कंडिशन आणि दुसरं काय म्हटलं आपण? मॅक्झिमम टॉर्क ऍट रनिंग कंडिशन तो काय असतो? R2 is equal to SX2. Hence, torque under running condition is maximum at that value of slip S, which makes rotor reactance per phase equal to rotor reactance per phase. This slip is sometimes written as the SB. या स्लिपला आपण काय म्हणतो? SB and the maximum torque as TB. So the slip corresponding to maximum torque, which is equal to S is equal to R2 by X2. Putting R2 is equal to SX2 in above equation, वरच्या इक्वेशन मध्ये जर तुम्ही काय केलात? R2 is equal to SX2 जर पुट केलात, जिथे जिथे तुम्हाला काय दिसतंय? R2 दिसतंय, तिथे SX2 जर पुट केलात तर तुम्हाला काय मिळेल? हे बघा, हे इक्वेशन मिळेल. काय मिळणार बघा? टॉर्कच्या इक्वेशन मध्ये के टॉर्कचं इक्वेशन काय आपलं? के इंटू फाय इंटू एस इंटू E2 स्क्वेअर. हे बघा इथे बघा, के इंटू फाय इंटू एस इंटू E2 इंटू R2 हा डिवायडेड बाय R2 स्क्वेअर प्लस SX2 ब्रॅकेट स्क्वेअर. तर याला अरबाज थोडं तू ह्याच्यामध्ये रेंज मध्ये ये. ऍक्च्युअली मी मोबाईल वर पण बघतोय, मला दिसतंय रे. अरबाज म्हणतोय सर मला दिसत नाही. पुन्हा एकदा बघा असं. हा बघा ना, दिसतंय सर. झूम करून बघ. नेटचा स्पीड कमी असेल तर दिसत नाहीये, अदरवाइज झूम करून दिसतंय. तुम्हाला दिसतंय बघा. सर दिसते आपलं नेट चांगलं. काय दिसत नाहीये. ग्रुप वर चॅट केलं आम्ही, नाही दिसत सर म्हणजे. ऋषभ पाटील नाही दिसत. तुम्हाला दिसतंय का बाकीच्यांना? सर झूम केल्यावर दिसते मला क्लिअर. झूम केल्यावर दिसतंय ना? हा तेच म्हटलं, झूम करा आणि बघा दिसणार. दुसरी गोष्ट, तुम्ही रेंज मध्ये असाल तरच तुम्हाला व्यवस्थित दिसेल. नाहीतर मी ही जी झालेली सगळी लेक्चर आहेत ती तुम्हाला युट्यूबला टाकतो, युट्यूब वर बघा नंतर. हा झूम नाही होत आहे. अरे तुमच्या रेंजचा इश्यू असेल त्यामुळे झूम होत नसेल. झूम होत आहे. सो टी मॅक्स इज इक्वल टू के इंटू फाय इंटू एस स्क्वेअर E2 X2 डिवायडेड बाय, हे आता R2 जिथे होता तिथे आपण काय टाकतोय? SX2 टाकतोय. तर हे मिळेल तुम्हाला 2 इंटू एस स्क्वेअर X2 स्क्वेअर. सो याला सिम्प्लिफाय करा. काय दिसतंय बघा? टी मॅक्स इज इक्वल टू, इथे बघा, टी मॅक्स इज इक्वल टू के इंटू फाय इंटू E2 डिवायडेड बाय 2X2, किंवा दुसरं काय लिहू शकतो आपण त्यालाच, के इंटू फाय इंटू एस E2 डिवायडेड बाय 2R2. सो सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ S इज इक्वल टू R2 बाय X2, टी मॅक्स इज इक्वल टू काय येणार? K1 इंटू R2 बाय X2. जिथे तुम्हाला काय दिसतो? S जिथे होता इक्वेशन मध्ये त्या ठिकाणी तुम्ही काय टाकताय? R2 बाय X2 टाकताय. जिथे S होता स्लिपच्या जागी R2 बाय X2 टाकताय बघा. सो R2 बाय X2 which is equal to, सॉरी, T max is equal to K1 into R2 by X2. स्लिपच्या इथे टाकला आपण.
E2 स्क्वेअर R2 डिवायडेड बाय R2 स्क्वेअर प्लस S च्या जागी पुन्हा R2 बाय X2 स्क्वेअर into X2 square. So the maximum torque which is equal to E2 square K1 into E2 square divided by 2X2 हा झाला मॅक्झिमम टॉर्क. आतापर्यंत कोणकोणते टॉर्क बघितला तुम्ही? स्टार्टिंग टॉर्क बघितला. स्टार्टिंग टॉर्क काय होता? T इंटू, बोला स्टार्टिंग टॉर्क जरा बघा. स्टार्टिंग टॉर्क काय होता? स्टार्टिंग टॉर्क काय होता सांगता येईल का कोणाला? टी स्टार्टिंग इज इक्वल टू हा जो फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये के इंटू फाय इंटू एस इंटू E2 R2 डिवायडेड बाय R2 स्क्वेअर प्लस एस X2 स्क्वेअर. स्टार्टिंग टॉर्कला एस इज इक्वल टू 1 टाकायचं. लक्षात घ्या हा फॉर्म्युला जो आहे हा फॉर्म्युला एक पाठ करा फक्त. हा याच्यामध्ये स्टार्टिंग टॉर्कला एस इज इक्वल टू स्लिप इज इक्वल टू 1 टाकायचं. हा फॉर्म्युला कायमचा पाठ करून टाका. हा करा किंवा हा करा, कोणताही दोघांपैकी एक चालेल. म्हणजे इन टर्म्स ऑफ K1 घेऊ शकता तुम्ही किंवा इन टर्म्स ऑफ के लिहू शकता. इन टर्म्स ऑफ के लिहिला तर काय येणार? फाय इंटू एस इंटू E2 इंटू R2 डिवायडेड बाय R2 स्क्वेअर प्लस एस X2 स्क्वेअर. आणि जर इन टर्म्स ऑफ K1 लिहिणार असाल तर काय लिहिणार तुम्ही? फाय जो होता तो विच इज प्रोपोर्शनल टू E2 so that here the K1 into S into E2 square into R2 divided by R2 square plus SX2 bracket square. So हा फॉर्म्युला कायमचा लक्षात ठेवा. आणि हा एक फॉर्म्युला आला की याच्यावरून कोणताही फॉर्म्युला तुम्ही डिराईव्ह करू शकता. सो तुम्हाला रनिंग टॉर्क म्हटला तर हा फॉर्म्युला येईल. स्टार्टिंग टॉर्क म्हटला की या फॉर्म्युलामध्ये एस जिथे दिसतोय त्या ठिकाणी तुम्हाला काय टाकायचं आहे? एस इज इक्वल टू 1 टाकायचं. सो स्टार्टिंग टॉर्कचा फॉर्म्युला काय येईल? TST इज इक्वल टू K1 इंटू E2 स्क्वेअर R2 डिवायडेड बाय R2 स्क्वेअर प्लस X2 स्क्वेअर. लक्षात घ्या. त्याच्यानंतर मॅक्झिमम टॉर्क. मॅक्झिमम टॉर्क इज इक्वल टू हा आपण डिराईव्ह केलाय बघा, K1 इंटू E2 स्क्वेअर डिवायडेड बाय 2X2. सो हा मॅक्झिमम टॉर्कचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे एवढं जर लक्षात ठेवला तुम्ही तरच तुम्ही म्हणजे डिराईव्ह करायला शिकलं पाहिजे. त्याच्यातून हे फॉर्म्युले तुम्हाला फायनल पण पाठ पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता? रिलेशन जी आहे ती डेव्हलप करू शकता. मग रिलेशन तुम्हाला रनिंग टॉर्क आणि स्टार्टिंग टॉर्कचं पाहिजे असेल किंवा रनिंग टॉर्क आणि मॅक्झिमम टॉर्कचं रिलेशन पाहिजे असेल किंवा मॅक्झिमम टॉर्क आणि फुल लोड टॉर्कचं रिलेशन पाहिजे असेल तर ही सगळी रिलेशन तुम्ही काय करू शकता? डिराईव्ह करू शकता. जर तुमचे बेसिक फॉर्म्युले, हा एक महत्वाचा फॉर्म्युला जो रनिंग टॉर्क इज इक्वल टू K1 S E2 स्क्वेअर R2 डिवायडेड बाय R2 स्क्वेअर प्लस SX2 स्क्वेअर हा फॉर्म्युला जर तुम्ही पाठ केला रनिंग टॉर्कचा तर त्यावरून स्टार्टिंग टॉर्कचा फॉर्म्युला काढता येतो. त्याच्यानंतर दुसरं मी काय सांगितलं तुम्हाला? मॅक्झिमम टॉर्कचा फॉर्म्युला हा पाठ करा. ऍटलिस्ट डिराईव्ह करता नाही आलं तुम्हाला तर ज्यांना डिराईव्ह करता येईल त्यांच्यासाठी चांगलंच आहे, पण ज्यांना येणार नाही त्यांनी किमान हा फॉर्म्युला पाठ करा. T max is equal to K1 into E2 square divided by 2X2. कारण याच्यावर तुम्हाला एक्झाम्पल येणार. आवाज जास्त होतो काय माझा? मोठा होतो काय? चिन्मय म्यूट कर. सो या याच्यावरून तुम्हाला काय समजलं? ही स्लाइडच थोडी माझी ब्लर आहे, मी वाचून दाखवतो. लक्षात घ्या. That the maximum torque is independent of rotor resistance as such. Maximum torque हा rotor resistance च्या independent असतो. However, the speed and slip at which maximum torque occurs is determined by rotor. Rotor resistance as seen from above, torque becomes maximum when rotor reactance equal to its resistance. Hence, by varying rotor resistance, which is possible only in slip ring induction motor, maximum torque
can be made to occur at any desired slip. Maximum torque varies inversely as standstill reactance. Hence, it should be kept the reactance as minimum as possible. Maximum torque varies directly as the square of supply voltage. For obtaining maximum torque at starting, S is equal to 1, rotor resistance must be equal to rotor reactance. नेक्स्ट बघा, सप्लाय व्होल्टेज मध्ये चेंज जर केला तर काय काय होतं. मगाशीच आपण बघितलं इथे E2 विच इज डिपेंड्स. E2 जो आहे तो कोणावर डिपेंड आहे. E2 म्हणजे काय, रोटर इंड्युस्ड ईएमएफ. लक्षात घ्या, इक्विव्हॅलंट डायग्राम तुम्ही सध्या या मोटरसाठी कोणती वापरताय, ट्रान्सफॉर्मरची जी असते तीच आपण इक्विव्हॅलंट डायग्राम बघतो. तर त्याच्यामध्ये E2 म्हणजे काय असतं, ट्रान्सफॉर्मर मध्ये म्युच्युअली इंड्युस्ड ईएमएफ इन सेकंडरी वाइंडिंग. तसं या मोटर मध्ये E2 म्हणजे काय असतं, तर रोटर इंड्युस्ड ईएमएफ. लक्षात घ्या. सो रोटर इंड्युस्ड ईएमएफ विच इज प्रोपोर्शनल टू सप्लाय व्होल्टेज. जेवढं सप्लाय व्होल्टेज वाढेल त्याच्या प्रोपोर्शनल तुम्हाला काय मिळणार, करंट वाढेल, स्टेटर करंट. स्टेटर करंट वाढला की स्टेटर फ्लक्स वाढेल. जेवढं स्टेटर फ्लक्स वाढेल तेवढे फ्लक्स लिंकेजेस वाढतील. जेवढे फ्लक्स लिंकेजेस वाढतील एअर गॅप मध्ये, जेवढा फ्लक्स वाढेल तेवढे फ्लक्स लिंकेजेस म्हणजे फ्लक्स कटिंग्स वाढतील बाय रोटर करंट कंडक्टर, सो दॅट दी ईएमएफ इंड्युस्ड इन रोटर गेट्स इन्क्रीज. लक्षात घ्या, हे रिलेशन हे तुमच्या डोक्यामध्ये चाललं पाहिजे. जेव्हा मी म्हणतोय की E2 वाढेल, सप्लाय व्होल्टेज वाढल्यावर E2 वाढेल, मग तो कसा वाढेल, तर तुमच्या डोळ्यासमोर इक्विव्हॅलंट डायग्राम आली पाहिजे. V वाढवला की काय होतं, करंट वाढेल ओहम्स लॉ नुसार. लक्षात घ्या, ट्रान्सफॉर्मरची इक्विव्हॅलंट डायग्राम आठवा. काय वाढेल, करंट वाढेल. करंट वाढला की फ्लक्स वाढेल, प्रायमरी फ्लक्स म्हणजेच इकडे स्टेटर फ्लक्स. स्टेटर फ्लक्स वाढेल. स्टेटर फ्लक्स वाढला की काय होईल, कंडक्टर जे रोटर कंडक्टर कट करतात ते फ्लक्स, त्याच्यामुळे त्या रोटर मध्ये ईएमएफ इंड्यूस जो आहे तो इन्क्रीज होईल. सो त्यालाच आपण काय म्हणतो, E2 असं म्हणतो. लक्षात घ्या, ही अॅनॉलॉजी तुमची डेव्हलप झाली पाहिजे. ही अॅनॉलॉजी पुस्तकात लिहिली जात नाही मित्रांनो, ही तुमची थॉट प्रोसेस आहे. ही थॉट प्रोसेस डेव्हलप करायला शिका, तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. सो TST, आता TST इज इक्वल टू, आपण काय घेऊया सरळ सरळ. आता आपल्याला फक्त व्होल्टेजचं रिलेशन बघायचं आहे विथ रिस्पेक्ट टू टॉर्क, म्हणून आपण TST इज इक्वल टू नवीन इथे K2 ऐवजी आता K1 ऐवजी आपण इथे K3 घेतो. सो K3 इंटू V स्क्वेअर R2, म्हणजे हा E2 स्क्वेअर R2 जो होता त्यातला E2 ला काय केलं आपण, इथे प्रोपोर्शनल कॉन्स्टंट वेगळा घेऊन इथे E2 ऐवजी आपण V स्क्वेअर असं म्हणतो, सप्लाय व्होल्टेजचा स्क्वेअर इंटू R2 डिवायडेड बाय R2 स्क्वेअर प्लस X2 स्क्वेअर म्हणजेच Z2 स्क्वेअर. Okay, so where K3 is the another constant which is used for TST which is proportional to V square. ठीक आहे. तर इथे टॉर्क, स्टार्टिंग टॉर्क जो आहे तो कशावर अजून अवलंबून आहे, व्होल्टेज वर पण अवलंबून आहे. व्होल्टेजच्या स्क्वेअर वर. लक्षात घ्या, नुसत्या व्होल्टेज वर नव्हे, सप्लाय व्होल्टेज वर. सो क्लिअरली द टॉर्क इज व्हेरी सेन्सिटिव्ह in any changes to any changes in the supply voltage. A change of 5% in the supply voltage, approximately 10% torque gets affected. The fact of importance in the star delta and auto transformer starters. So हेच आपण पुढे बघणार आहोत. स्टार डेल्टा आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर मध्ये फक्त तुमच्या एवढं लक्षात ठेवा, टॉर्क हा काय आहे, which is proportional to V square, not V, which is proportional to V square. उभे राहून पाय काम चालू
Next is rotor torque and breakdown torque. The relation is, त्याला आपण रोटर टॉर्क ऐवजी सध्या रनिंग टॉर्क म्हणूया. सो रनिंग टॉर्क अँड ब्रेकडाऊन टॉर्क. सो यांच्यामधलं रिलेशन काय आहे? सो द रोटर टॉर्क ऍट एनी स्लिप कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मॅक्सिमम टॉर्क TB by the following equation. So T is equal to TB in bracket 2 by slip breakdown divided by slip plus slip by S by SB, slip breakdown, where slip B is the breakdown or pull out slip. हे रिलेशन आहे, हे लक्षात ठेवा. या पीपीटी पण मी तुम्हाला शेअर करेन, म्हणजे तुम्हाला काय अडचण येणार नाही. सो नेक्स्ट, दी फुल लोड टॉर्क अँड मॅक्सिमम टॉर्क यांच्यामधलं रिलेशन कसं आहे? तुम्हाला जी सॉफ्ट कॉपी दिलेली आहे ना, लेक्चर संपलं की त्या सॉफ्ट कॉपी मध्ये मी शिकवलेलं जे आहे ते पुन्हा एकदा बघा. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा मोबाईल वरून लेक्चर बघता तेव्हा तुमच्या समोर वही आणि पेन ठेवा. नुसता मोबाईल हातात घेऊन कॉटवर झोपून बघू नका. बसून लेक्चर समोर वही ठेवा, म्हणजे निदान मी काय शिकवलेलं आहे ते तुम्ही लिहून पण घ्याल आणि ते तुम्हाला पुढे वापरता येईल. सो लेट SF इज दी फुल लोड स्लिप. याला आपण काय म्हणणार? फुल लोड टॉर्क स्लिप. ओके, SF. सो फुल लोड टॉर्क विच इज इक्वल टू, हे सेम इक्वेशन तेच आहे, फक्त इथे एस जिथे म्हणत होतो आपण इथे SF म्हणतो. SF इंटू R2 डिवायडेड बाय R2 स्क्वेअर प्लस SF x2 स्क्वेअर. आणि टी मॅक्स साठीचं रिलेशन आपल्याकडे आहे. काय आहे? टी मॅक्स इज इक्वल टू, सॉरी, प्रोपोर्शनल टू 1/2x2. सो यांचा रेशिओ घ्या दोघांचा, टी फुल लोड डिवायडेड बाय टी मॅक्स. सो हा रेशिओ जो आहे तो इथे मिळेल तुम्हाला. सो काय म्हणणार? R2/x2 जो आहे, तर R2/x2 ला आपण इथे काय म्हणतो? ए म्हणतो. काय म्हणतो? R2/x2 ला इथे ए असं म्हणतोय आपण. लक्षात ठेवा, R2/x2 म्हणजे स्टँड स्टील रेजिस्टन्स डिवायडेड बाय स्टँड स्टील रिएक्टन्स. ए इज इक्वल टू R2/x2. म्हणजे थोडस दिसायला सिम्प्लिफाय होतं, बाकी काय नाही. सो TF/T max इज इक्वल टू 2ASF डिवायडेड बाय A स्क्वेअर प्लस SF स्क्वेअर. So in general, operating torque at any slip divided by maximum torque, which is equal to 2AS by A square plus SF square. हे रिलेशन आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. मला वाटतं सर टायमिंग रनिंग आउट ऑफ टाइम येत आहे, त्याच्यामुळे थांबूया आपण. सो याच्या पुढचं जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. याच्या पुढे स्टार्टिंग टॉर्क आणि मॅक्सिमम टॉर्क यांचं रिलेशन आहे, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आज आपण कुठपर्यंत बघितलंय? मॅक्सिमम टॉर्क आणि फुल लोड टॉर्कचं रिलेशन बघितलं आपण आज. ठीक आहे. तुमची अटेंडन्स घेतो, चालू ठेवा. पार्टिसिपंट काय नाही सर, डायरेक्ट तिथे. हा,
कोण आहे हा? शिवम मडवळ. किती तारीख आहे सर? आज 31 ना. 30/8/20. थांबा थोडा. एकेचाळीस लोक आहेत. एक लक्षात 41.